पुण्यामध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने, काँग्रेस भवनासमोर दगडफेक. काँग्रेस कार्यकर्त्यांचं पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन, महापौर मंजुषा नागपुरे आणि धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी. टिप्याची बरोबरी शिवरायांशी करणं हीच जिहादी मानसिकता, नितेश राणे यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलिसात गुन्हा दाखल, टिपूची तुलना शिवरायांशी करणं भोवलं. ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नाही, इतरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेबाबत जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे रुग्णालयात दाखल, HN रिलायन्स रुग्णालयामध्ये गेल्या 3 दिवसापासून तेजस ठाकरे यांच्यावर उपचार सुरू. जिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणामध्ये चर्चेची शक्यता, राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची सोमवारी संध्याकाळी बैठक, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, नाव न घेता शंभूराज देसाई यांचा जयकुमार गोरेंना टोला. रायगडमध्ये मतमोजणी प्रक्रियेवर पराभूत भाजप उमेदवाराचा आक्षेप, मनस्वी मोहिते यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, उच्च न्यायालयात निवडणूक याचिका, फेरमतमोजणीची मागणी. मुलुंड अपघाता प्रकरणी कारवाईला वेग, 5 अधिकाऱ्यांना अटक, मिलन रोड बिल्डटेक कंपनीवर गुन्हा दाखल. अमरावतीच्या कांतारनगरमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी, 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी, नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास. सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून 3 दिवस बंद, गोवा विमानतळावर रनवेचं काम सुरू. पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी सुविधांचा अभाव, टोल आणि प्रवासी सुविधांवरून वाद, वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. महाशिवरात्रीनिमित्त शिवालयं सजली, राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, हर हर महादेवचा एकच जयघोष. महाशिवरात्रीनिमित्त खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक रोषणाई, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. आज क्रिकेट रसिकांसाठी सुपर संडे, कोलंबोत रंगणार हाय व्होल्टेज भारत पाकिस्तान सामना, सलग 3रा सामना जिंकण्यासाठी सूर्याची सेना सज्ज. भारत पाकिस्तान आजच्या सामन्यावर पावसाचं सावट, हवामान खात्यानं वर्तवलाय पावसाचा अंदाज.